Welcome back to my YouTube channel Lavez Academy. If you are new here, do subscribe, like and share with your friends. So yesterday I was going through my YouTube channel analytics. Then I came across one thing. 92% of viewers are not subscribed yet to this channel. म्हणजे 92% लोक स्टुडंट आहेत, काय करायला लागलेत, येत आहेत, व्हिडिओ बघतायत आणि निघून जात आहेत. तर तुमचं पहिलं काम काय आहे, चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनला सिलेक्ट करून ऑलला सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे जे येणारे काळातील नवीन व्हिडिओज आहेत ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल. माहिती आहे थोडंसं जास्त मागतो आहे, पण करून टाका, तुमच्यासाठी ते फ्री आहे. तर पहिलं सबस्क्राईब करा. सो लेट्स स्टार्ट विथ अ न्यू टॉपिक दॅट इज रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, सायन्स पार्ट फर्स्ट, chapter number 6. So first of all, note that the weightage of this chapter is compulsory for 5 marks and 7 marks with option. म्हणजे खूप जास्त, जनरली 3 ते 4 मार्कासाठी हे टॉपिक असतात, पण ह्याचं वेटेज थोडंसं जास्त आहे, त्यामुळं ह्याचं प्रिपरेशन चांगल्या पद्धतीनं करायचं आहे. कंपल्सरी फॉर 5 marks and with option for 7 marks. Before starting, let's check the previous year question paper. This is the previous year question paper. In previous year question paper, there is a question for 3 marks on the refraction of light. तर आज जे शिकणार आहेत त्याच टॉपिकवर, रिफ्रॅक्शन ऑफ लाईटवर 3 मार्क्ससाठी किती सिंपल क्वेश्चन विचारलं बघून घ्या. इथं स्क्रीनवर डिस्प्ले होईलच. ऑब्झर्व द फॉलोइंग फिगर अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. ऑब्झर्व करायचं आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तर द्यायचे. फिगर आहे, एअर आहे, खाली ग्लास स्लॅब आहे, लाईट ऑफ रे इन्सिडंट होतो आहे आणि खाली जाऊन रिफ्रॅक्ट होतो आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण लेक्चरमध्ये नंतर पाहणारच आहोत. पण खाली विचारलं आहे, नेम द प्रोसेस रिप्रेझेंट बाय द फिगर, स्टेट 2 लॉज रिलेटेड टू दिस प्रोसेस. म्हणजेच ही प्रोसेस कोणती आहे, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, आणि त्याचेच 2 लॉज आपण ह्या लेक्चरमध्ये बघणार आहेत. तर असे खूप सिम्पल क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले जातात. हा क्वेश्चन 3 मार्क्ससाठी बोर्ड क्वेश्चन पेपरमध्ये आला होता. तर स्टार्ट करूयात आपला पॉईंट आजचा, चॅप्टर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. स्टार्ट करताना फर्स्ट क्वेश्चन काय, व्हॉट इज द फर्स्ट क्वेश्चन इन युअर टेक्स्टबुक, व्हॉट इज रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन म्हणजे काय, तर रिफ्लेक्शन म्हणजे आपण काय सांगू शकतो, वेन अ लाईट रे और लाईट इन्सिडंट ऑन अ सरफेस ऑफ ऑब्जेक्ट, वेन अ लाईट रे इन्सिडंट ऑन अ सरफेस ऑफ ऑब्जेक्ट, इट डिफ्लेक्ट्स इट्स ओरिजिनल पाथ. याचा अर्थ काय, नीट लक्ष द्या. काय, सरफेस ऑफ ऑब्जेक्ट, इथे लिहितो सरफेस. खूप बेसिक गोष्टी आहेत आणि खूप कन्सेप्च्युअल गोष्टी आहेत, ज्या की क्लिअर झाल्या तर तुम्हाला ऑप्टिक्समध्ये कोणतीच अडचण येणार नाही आहे. तर सरफेस आहे, लाईट रे इन्सिडंट. व्हॉट इज धिस, जनरली वी डिनोट दिस ॲज अ capital N, that is normal, and that normal is perpendicular to the surface at a point of incident. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करणार आहे मी, नेमकं काय काय असतं ते. तर बघा, आणि एक लक्षात ठेवा, ऑप्टिक्समध्ये ॲरोजला, डायरेक्शनला, लाईट रेजच्या डायरेक्शनला खूप महत्त्व आहे. तुम्ही नुसतीच फिगर काढताय, नुसती डायग्राम काढताय, पण त्या ॲरोज ज्या लाईट रे आहे त्याची जर डायरेक्शन मेन्शन केलं नाही तर ऑप्टिक्समध्ये त्याला काहीच महत्त्व नाही. तर हे काय, लाईट ऑफ इन्सिडंट लाईट रे आहे. हा काय करतोय, इन्सिडंट होतोय, पडतोय, कशावर पडतोय, सरफेस ऑफ ऑब्जेक्ट, अँड डिफ्लेक्ट्स इन द डिफरंट डायरेक्शन. काय करतोय, डिफ्लेक्ट्स होतोय. आता हा काय झाला, इन्सिडंट रे, लिहितो इथं इन्सिडंट रे. हा काय, डिफ्लेक्टेड आहे, पण हाच इथे सरफेसला, सपोज तुम्ही मिरर घेतलं, मिररला तुम्ही इन्सिडंट लाईट, इन्सिडंट रे इथे पास केला तर काय होतं, त्याचं रिफ्लेक्शन होतं. तोच फेनॉमेना इथे, इन्सिडंट रे स्ट्राइक्स ऑन द सरफेस ऑफ ऑब्जेक्ट अँड डिफ्लेक्ट्स इन द डिफरंट डायरेक्शन. हा काय आहे, सो रिफ्लेक्टेड रे. नीट शब्द बघा, रिफ्लेक्टेड अँड रिफ्रॅक्टेडमध्ये खूप फरक आहे. रिफ्लेक्टेड रे कोणता झाला इथं, हा रिफ्लेक्टेड रे. सो सगळ्या गोष्टी समजून घेऊयात. फर्स्ट ऑफ ऑल, एन काय असतं, नॉर्मल इज अ परपेंडिक्युलर, नथिंग बट इज परपेंडिक्युलर टू द सरफेस ॲट अ पॉईंट ऑफ इन्सिडन्स पॉईंट कोणता आहे, सपोज मी इथं पॉईंट ओ नाव दिलं, इथे काय पॉईंट ऑफ इन्सिडन्स ॲट पॉईंट ओ.
पॉईंट ऑफ इन्सिडन्स म्हणजे इन्सिडंट रे सरफेसला ज्या ठिकाणी स्ट्राईक करतोय तो पॉईंट कोणता आहे, पॉईंट ऑफ इन्सिडन्स. तो पॉईंट ऑफ इन्सिडन्स इज ओ हिअर. इन्सिडंट रे इथे, रिफ्लेक्टेड रे हाय, आणि नॉर्मल काय असतो, नॉर्मल इज नथिंग बट द परपेंडिक्युलर लाईन ड्रॉन टू द सरफेस ॲट अ पॉईंट ऑफ इन्सिडन्स. हे झालं इथपर्यंत. आता रिफ्लेक्टेड रे, इन्सिडंट रे. आता अँगलवर येऊयात. तर अँगल ऑफ इन्सिडन्स अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन हे म्हणजे काय, अँगल मेड बाय द रे विथ द नॉर्मल, अँगल मेड बाय द इन्सिडंट रे विथ द नॉर्मल इज कॉल्ड एज अँगल ऑफ इन्सिडन्स, and angle made by the reflected ray with the normal is called as angle of reflection. नीट लक्ष द्या काय सांगितलं, अँगल हो का, अँगल कुठं फॉर्म होतोय, इन्सिडंट रे आणि नॉर्मलच्या मध्ये. अँगल फॉर्म्ड इन बिटवीन, हे परपेंडिक्युलर आहे, थोडीशी फिगर इकडे तिकडे वाटली तरी लक्षात ठेवा, एन काय, परपेंडिक्युलर टू सरफेस. तर अँगल मेड बाय इन्सिडंट रे अँड द नॉर्मल is called as angle of incidence, and angle of reflection काय, angle made between normal and reflected ray is called as angle of reflection. तर काय काय बघितलं आतापर्यंत आपण इंट्रोडक्शन पार्टमध्ये. रिफ्लेक्शन काय, डेफिनेशन ऑफ रिफ्लेक्शन, दॅट इज व्हेन अ लाईट इन्सिडंट ऑन अ सरफेस ऑफ अ ऑब्जेक्ट इट डिफ्लेक्ट्स इट्स पाथ इन अ डिफरंट डायरेक्शन इज कॉल्ड एज रिफ्लेक्शन. आता लॉज ऑफ रिफ्लेक्शन काय आहेत, लॉज ऑफ रिफ्लेक्शन, रिफ्लेक्शनचे नियम काय आहेत, लॉज काय आहेत ते बघून घेऊयात. फर्स्ट लॉ, देर आर टू लॉज. फर्स्ट लॉ कोणता आहे, तर इन्सिडंट रे अँड रिफ्लेक्टेड रे, नीट लक्ष द्या, इन्सिडंट रे अँड रिफ्लेक्टेड रे आर अपोजिट साइड टू द नॉर्मल ऑन अ सरफेस ॲट अ पॉईंट ऑफ इन्सिडन्स, on a surface at a point of incidence, and incident ray, reflected ray and normal are on the same plane. लक्ष द्या, फर्स्ट लॉ जर तुम्हाला इथंच पाठ झाला तर लॉज ऑफ रिफ्रॅक्शनमध्ये, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन, रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन दोन वेगळे शब्द आहेत, लक्ष द्या. लॉज ऑफ रिफ्रॅक्शनचा फर्स्ट लॉ पण सेमच आहे, त्यामुळं पहिला लॉ इथंच क्लिअर करून घ्या. काय सांगितलं, इन्सिडंट रे अँड रिफ्लेक्टेड रे, काय होतं आपलं, इन्सिडंट रे अँड रिफ्लेक्टेड रे आर सॉरी थोडंसं नॉर्मल परपेंडिक्युलर पाहिजे. हा झाला, इन्सिडंट रे अँड रिफ्लेक्टेड रे आर अपोजिट साइड टू द नॉर्मल. हे बघा, हे नॉर्मल आहे, आर ऑन द ऑपोजिट साइड. इन्सिडंट रे अँड रिफ्लेक्टेड रे आर ऑन द ऑपोजिट साइड ऑफ द नॉर्मल ऑन द सरफेस ॲट अ पॉईंट ऑफ इन्सिडन्स. जसे की मग असे सांगितलं होतं, पॉईंट ऑफ इन्सिडन्स काय, ज्या पॉईंटवर लाईट रे इन्सिडंट होतोय ऑन द सरफेस ऑफ ऑब्जेक्ट. तर ऑन द सरफेस ॲट द पॉईंट ऑफ इन्सिडन्स, दॅट इज अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ रिफ्लेक्शन अँड नॉर्मल आर ऑन द सेम प्लेन. तर फर्स्ट लॉ नोट डाऊन करून घ्या. काय सांगितलं, रिव्हिजन करतोय, लक्षात ठेवा. फर्स्ट लॉ जो आहे तसाच सेम रिफ्रॅक्शन, लॉज ऑफ रिफ्रॅक्शनमध्ये फर्स्ट पॉईंट सेम आहे, फक्त रिफ्लेक्शनच्या जागी रिफ्रॅक्शन टाकायचं आहे. सो आत्ताच इथेच क्लिअर करून घ्या पॉईंट. काय नाव सांगितलं, सॉरी लॉ सांगितला मी, इन्सिडंट रे अँड रिफ्लेक्टेड रे ऑफ लाईट, इन्सिडंट रे अँड रिफ्लेक्टेड रे ऑफ अ लाईट आर ऑन द ऑपोजिट साइड टू द नॉर्मल ऑन द surface of object at a point of incidence. That is incident ray, reflected ray, बघा incident ray, reflected ray and normal are on the same plane. फर्स्ट लॉ झाला. आता सेकंड लॉ काय, सिंपल आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू द अँगल ऑफ रिफ्लेक्शन. दीज बोथ अँगल्स आर इक्वल, बोथ अँगल्स आर सेम. याचाच अर्थ काय, अँगल ऑफ इन्सिडन्स अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन. सेकंड लॉचा अर्थ काय, अँगल ऑफ इन्सिडन्स अँगल आय इज इक्वल टू अँगल आर. अँगल आर म्हणजेच अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू द अँगल ऑफ रिफ्लेक्शन. दीज आर दी टू लॉज फॉर रिफ्लेक्शन. इथं संपतं आपला इंट्रोडक्शन. नेक्स्ट पॉईंट आहे, लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट पाथ और स्ट्रेट लाईन. आपल्याला लाईटचा पाथ माहिती आहे, लाईट कशी ट्रॅव्हल करते, एका सरळ रेषेमध्ये. लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट पाथ. इफ वी प्लेस ऑब्जेक्ट इन बिटवीन द पाथ ऑफ लाईट. आपण काय केलं आहे, सपोज लाईट रे, इथं टॉर्च धरली मी, काय मी ड्रॉइंग खूप छान करतो तरी लक्ष द्या.
टॉर्च आहे ही, टॉर्चमधून काय ऑब्विसली लाईट बाहेर पडणार आहे, ही लाईट आहे. आता इफ वी प्लेस ऑब्जेक्ट इन बिटवीन द पाथ ऑफ लाईट, आपण काय केलं, पाथ ऑफ लाईटमध्ये जिथून लाईट रे ट्रॅव्हल करत होता, पाथ त्याचा ट्रेस करत होता, तिथून काय केलं, करेक्ट मध्यभागी एक ऑब्जेक्ट ठेवून दिला. तर काय करणार आहे ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट विल प्रोड्यूस इट्स शॅडो. आता सावली, तुम्ही चालताय रोडवर, तुम्हाला तुमची सावली दिसते, हेच काय, सोर्स कोणता आहे तुमचा त्या ठिकाणी, सन. सन काय करतोय, लाईट इन्सिडेंट करतोय तुमच्यावर. तुम्ही काय येत आहे, अर्थच्या सरफेसमध्ये, सपोज बघा ही अर्थ आहे आपली, अर्थ ही आहे सन, आणि तुम्ही इथं चालला या ठिकाणी. लाईट रे काय करतोय, सन लाईट रे तुमच्यावर इन्सिडेंट करतोय, तर तुमची शॅडो कुठे फॉर्म होणार आहे, या सेक्शनमध्ये, या रिजनमध्ये. तर अँड दिस शेप ऑफ दिस शॅडो इज डिपेंड ऑन द सोर्स ऑफ लाईट, डायरेक्शन ऑफ सोर्स ऑफ लाईट. सपोज सन या ठिकाणी असेल तर तुमची शॅडो एक्झॅक्ट तुमच्या पायाखाली असेल. सन राईट हँड साईडला इकडे गेला तर तुमची शॅडो मागं पडणार आहे. म्हणजेच याचा अर्थ काय, लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट पाथ. इफ यू प्लेस ऑब्जेक्ट इन बिटवीन द पाथ ऑफ लाईट इट विल प्रोड्यूस शॅडो. तर नोट डाऊन करून घ्या. आता त्यामध्ये सुद्धा एक थोडीशी एक्स्ट्रा माहिती आहे, पण खूप कामाला येणार आहे तुमच्या. तर किती टाईप्सचे मटेरियल असतात, किती टाईप्सचे मटेरियल असतात लाईट पास थ्रू करण्यासाठी, लाईट त्यांच्यामधून इन्सर्ट होण्यासाठी. तर देर आर थ्री मेन टाईप्स. फर्स्ट ट्रान्सपरंट, ट्रान्सल्युसंट, ओपेक. काय सांगितलं, ट्रान्सपरंट, ट्रान्सल्युसंट आणि ओपेक. तर फर्स्ट ऑफ ऑल बघूयात ट्रान्सपरंट, देन सेकंड ट्रान्सल्युसंट, हे शॉर्टमध्ये लिहिलं आहे, हे ट्रान्सल्युसंट. आणि थर्ड टाईप काय सांगितलं मी, ओपेक. तर ट्रान्सपरंट मीडियम म्हणजे काय, ट्रान्सपरंट मटेरियल म्हणजे काय, वी कॅन सी थ्रू इट अँड लाईट कॅन पास थ्रू इट. ट्रान्सपरंट काय असतं, लाईट पास होते का, येस लाईट पास होते, सॉरी लाईट विल बी पास थ्रू इट, लाईट पास होते. सेकंड पॉईंट काय, वी कॅन सी थ्रू इट, सी थ्रू इट. याचाच अर्थ काय, ट्रान्सपरंट ग्लास ऑफ वॉटर बघितला असेल, जर तो ट्रान्सपरंट असेल तो काय करणार आहे, लाईट कॅन ट्रॅव्हल फ्रॉम दॅट मटेरियल अँड वी कॅन ऑल्सो सी थ्रू दॅट मटेरियल. कळत आहे, आपण बघू सुद्धा शकतो आणि लाईटसुद्धा ट्रॅव्हल होते. हे झालं ट्रान्सपरंटसाठी. ट्रान्सल्युसंट काय असतं, तर ट्रान्सल्युसंट इज इंटरमिडिएट बिटवीन ओपेक अँड ट्रान्सपरंट. खूप कन्फ्युजन करून घ्यायची गरज नाही आहे, फक्त की पॉईंट्स लक्षात ठेवा. ट्रान्सपरंटमध्ये लाईटसुद्धा पास होते आणि वी कॅन सी थ्रू इट. ट्रान्सल्युसंटमध्ये काय, लाईट पास होते, तुमची लाईट विल पास थ्रू इट बट यू कांट सी थ्रू इट, कांट सी थ्रू इट, सी थ्रू इट. हे काय आहे, फॉल्स. म्हणजेच लाईट विल पास थ्रू इट बट यू कांट सी थ्रू इट, हे झालं ट्रान्सल्युसंट. आणि ओपेकमध्ये काय, या दोन्हीसुद्धा गोष्ट होत नाहीत, लाईटसुद्धा पास होत नाही आहे आणि तसेच यू कांट सी थ्रू ओपेक मीडियम मटेरियल, सी थ्रू हे पण होणार नाही आहे. तर देर आर थ्री टाईप्स ऑफ मटेरियल. ही थोडीशी ॲडिशनल माहिती आहे, पण तुमच्या कन्सेप्ट अशाच छोट्या छोट्या गोष्टींना क्लिअर होणार आहेत. ट्रान्सपरंटमध्ये लाईटसुद्धा पास होते आणि यू कॅन सी थ्रू इट. ट्रान्सल्युसंटमध्ये काय व्हायला लागलं आहे, लाईटसुद्धा पास होते पण यू कांट सी थ्रू इट. ओपेकमध्ये लाईट पास होत नाही आहे अँड यू कांट सी थ्रू इट. तर हे झालं लाईटची थोडीशी इंट्रोडक्शन. आता बघूयात रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. टू अंडरस्टँड द फेनॉमेना ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, लेट्स डू अ क्विक ॲक्टिव्हिटी. ॲक्टिव्हिटीमध्ये काय करायचं तुम्हाला, टेक अ पेन ऑर पेन्सिल, टेक ट्रान्सपरंट ग्लास ऑफ वॉटर, fill that glass of water with water through the half way, then insert the pencil in that water. ग्लास ऑफ वॉटरमध्ये वॉटर इन्सर्ट करायचं आहे, वॉटर फिल करायचं आहे. निम्म्या अर्ध्यापर्यंत ग्लास फिल केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, नंतर
पेन्सिल डिप करायची आहे. आता दोन प्रकारे पेन्सिल डिप करायची. ॲक्च्युली ते दोन ॲक्टिव्हिटी दिल्या आहेत. दुसरी ॲक्टिव्हिटी तुम्ही घरी ट्राय करू शकता. फर्स्ट ॲक्टिव्हिटी मी इथं सांगतो. पेन्सिल आहे, ग्लास ऑफ वॉटर आहे, ग्लास ऑफ वॉटरमध्ये पेन्सिल डिप केलेली आहे आणि ग्लास ऑफ वॉटरमध्ये वॉटर निम्म्यापर्यंत भरलेलं आहे. दोन ऑब्झर्वेशन आहेत आपल्याला या ठिकाणी. नॉर्मली एकदा पेन्सिल और पेन आहे तुमचा नॉर्मली इन्सर्ट करायचा आहे इन टू द वॉटर अँड सेकंड ऑब्झर्वेशनमध्ये इन्क्लाइंड थोडंसं तिरकं इन्सर्ट करायचं आहे. कशाला? पेन्सिल और पेनला इन द ग्लास ऑफ वॉटर. देन द ऑब्झर्वेशन्स आर डिफरंट. दोन्ही ऑब्झर्वेशनमध्ये तुम्हाला डिफरन्स दिसणार आहे. तर फर्स्ट डिफरन्स काय? द पेन्सिल वेअर पेन्सिल इज डिप्ड इन टू द वॉटर नॉर्मली. तुम्हाला इथं काय होतं आहे, मी दोन्हीच्या इमेजेस इथे डिस्प्ले करून देईल. फर्स्ट ऑब्झर्वेशनमध्ये म्हणजे जिथे आपण नॉर्मली इन्सर्ट करतो पेन्सिलला वॉटरमध्ये, तर द अपर पोर्शन ऑफ वॉटर विच इज नॉट डिप्ड इन टू द वॉटर seems to be normal, but the underwater part of that pencil seems to be thicker than the upper part. म्हणजेच काय व्हायला लागलं आहे, जो पार्ट पाण्यामध्ये इन्सर्ट केला नाही आहे तो नॉर्मल डोळ्याने काय होतोय, नॉर्मलच दिसतोय. पण जो पार्ट पाण्यामध्ये इन्सर्ट केलेला आहे तो तुम्हाला ग्लासमधून बघतोय, जेव्हा तो बघताय तुम्ही तो काय दिसतोय, थिकर दिसतोय. आणि सेकंड ऑब्झर्वेशन काय, जेव्हा तुम्ही स्लाइटली इन्क्लाइंड फॉर्मॅटमध्ये पेन्सिलला वॉटरमध्ये डिप केलं, you will see that pencil, it seems like pencil broken at the surface of water. म्हणजेच इथे फिगरमध्ये तसं शो केलेलं आहे मी, पण सपोज इथपर्यंत वॉटर असेल, तुमची पेन्सिल अशी डिप केलेली असेल, हे झालं नॉर्मल ऑब्झर्वेशन. पण जेव्हा तुम्ही पाण्यात सी थ्रू असं बघताय तर काय दिसणार आहे तुम्हाला, इथे त्याचं इमेज फॉर्मॅटमध्ये एक्सप्लेनेशन असेलच, पण तुम्हाला ती पेन्सिल सरफेसला तुटल्यासारखे वाटेल. ती ॲक्च्युली तुटलेली नाही आहे, पण ती तशी तुम्हाला दिसते. हे दिसण्याचं कारण काय, तर हे दिसण्याचं कारण हेच आहे की लाईट कमिंग फ्रॉम दॅट वॉटर चेंजेस इट्स डायरेक्शन. हाच फेनॉमेना आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचा. तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईटची डेफिनेशन लिहून घ्या. काय रिफ्रॅक्शन ऑफ लाईट? ॲक्टिव्हिटी खूप सिम्पल आहे, तुम्ही घरीसुद्धा ट्राय करू शकता. काचेचा ग्लास पाहिजे, पाणी, पेन्सिल और पेन काही चालेल. तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, व्हेन लाईट travels from one transparent medium to another transparent medium, it changes its direction. याचाच अर्थ काय, light changes its direction when passes from one transparent medium to the another transparent medium is called as refraction of light. खूप सिंपल आहे डेफिनेशन. लाईट रे त्याची डायरेक्शन चेंज करतोय, कधी चेंज करतोय, जेव्हा वन ट्रान्सपरंट मीडियममधून अनदर ट्रान्सपरंट मध्ये तो ट्रॅव्हल करतोय. लाईट चेंजेस इट्स पाथ व्हेन इट ट्रॅव्हल्स फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू द अनदर ट्रान्सपरंट मीडियम इज कॉल्ड ॲज रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. दिस इज द डेफिनेशन फॉर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. देन लॉज ऑफ रिफ्रॅक्शन, जो क्वेश्चन मी आत्ता बोर्ड एक्झाम पेपर लेक्चरच्या स्टार्टिंगला जो क्वेश्चन दाखवला होता त्या क्वेश्चनवर घेऊयात. द प्रोसेस इज कॉल्ड ॲज, दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आणि खाली लॉज ऑफ रिफ्रॅक्शन विचारलं होतं. तर लॉज ऑफ रिफ्रॅक्शन नेमकं काय आहेत? लॉज ऑफ रिफ्रॅक्शन, जसं लॉज ऑफ रिफ्लेक्शनमध्ये आपण बघितलं होतं, फर्स्ट लॉ सेम आहे, फक्त चेंजेस कुठे आहेत बघा. लॉज ऑफ रिफ्रॅक्शन, रिफ्रॅक्शन, इन्सिडंट रे, रिफ्रॅक्टेड रे ऑफ अ लाईट आर ऑन द ऑपोजिट साइड टू द नॉर्मल ऑन अ सरफेस at a point of incidence, that is incident light, incident ray, refracted ray and normal are on the same plane. नीट लक्ष द्या, सेम आहे. फर्स्ट लॉ फक्त रिफ्लेक्शनमध्ये काय होतं, इन्सिडंट रे आणि रिफ्लेक्टेड रे. रिफ्रॅक्शनमध्ये काय, इन्सिडंट रे आणि रिफ्रॅक्टेड रे. तर फर्स्ट लॉ काय, लाईट, इन्सिडंट लाईट अँड रिफ्रॅक्टेड रे ऑफ लाईट are opposite side to the normal on the surface at a incident point, that is incident ray, refracted ray and normal are on the same plane. This is the first law for refraction. Second law काय, sin of the ratio of काय, the ratio of sin of angle of incidence to the sin of angle of refraction is always constant. काय सांगितलं नीट लक्ष द्या. फर्स्ट लॉ तर सिम्पल आहे, काय नाही आहे त्याच्यात, फक्त सेम रिफ्रॅक्शन सारखंच रिफ्लेक्शन सारखंच रिफ्रॅक्शनचं आहे. काय केलं आहे, इन्सिडंट लाईट अँड रिफ्रॅक्टेड लाईट रे
are opposite side to the normal on the surface at a point of incidence. That is, incident ray, refracted ray and normal are on the same plane. फर्स्ट पॉईंट क्लिअर झाला. सेकंड पॉईंट काय सांगितला, सेकंड पॉईंटच खूप महत्त्वाचा आहे, यावर आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवर येणार आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. आज इथे स्टॉप करणार आहोत आपण, पण क्लिअर करून घ्या. सेकंड लॉ काय, सेकंड लॉज खूप इम्पॉर्टंट आहे. सेकंड लॉमध्ये काय सांगतंय, द रेशो ऑफ साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स टू द साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज ऑलवेज कॉन्स्टंट. लॉनुसार आपण जर त्याचं रिप्रेझेंटेशन मॅथमॅटिकल फॉर्मॅटमध्ये काय केलं तर काय येणार आहे, साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजेच साइन आय. ट्रिग्नोमेट्रीमध्ये बघितलं आपण साइन कॉस टॅन, तिथलाच साइन इथे यूज करायचा आहे. साइन आय डिवायडेड बाय साइन आर, डिवायडेड बाय साइन आर इज ऑलवेज कॉन्स्टंट, इज ऑलवेज कॉन्स्टंट. तर नोट डाऊन करून घ्या. काय सांगितलं, द रेशो ऑफ साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स टू द साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज ऑलवेज कॉन्स्टंट. आणि हेच कॉन्स्टंट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. दिस कॉन्स्टंट इज नोन ॲज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तर आता रिफ्रॅक्शनमध्ये आपण पाहून घेतलं, रिफ्रॅक्शन म्हणजे नेमकं काय, द प्रोसेस ऑफ रिफ्रॅक्शन. काय प्रोसेस ऑफ रिफ्रॅक्शन और डेफिनेशन ऑफ रिफ्रॅक्शन, दॅट इज when light changes its path, light changes its original path when it travels from one transparent medium to the another transparent medium. सिम्पल आहे, काहीच अवघड नाही आहे. नेक्स्ट काय येतं, तर क्वेश्चनमध्ये पण होतं लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. लॉज ऑफ रिफ्रॅक्शन काय येणार आहेत बघून घ्या. लॉज ऑफ रिफ्रॅक्शन म्हणजेच फर्स्ट लॉ, इन्सिडंट रे ऑफ लाईट अँड रिफ्रॅक्टेड रे ऑफ लाईट आर अपोजिट टू द नॉर्मल ऑन द सरफेस ॲट अ पॉईंट ऑफ इन्सिडन्स. हे थोडं तुम्हाला टोनिंग जमलं पाहिजे की बाबा इन्सिडंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे ऑफ लाईट आर अपोजिट टू द नॉर्मल ऑन द सरफेस ॲट द पॉईंट ऑफ इन्सिडन्स. एक दोन वेळा रिपीट करा, माझ्या मागं होऊन जाईल. आर ऑन द सेम प्लेन म्हणजेच इन्सिडंट रे, रिफ्रॅक्टेड रे आणि नॉर्मल एकाच प्लेनवर लाय करतात. सेकंड लॉ खूप इम्पॉर्टंट आहे. सेकंड लॉ काय सांगतो आपल्याला, रेशो ऑफ साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, सॉरी रेशो ऑफ साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स टू द म्हणजेच डिवायडेड बाय टू द साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज ऑलवेज कॉन्स्टंट अँड दॅट कॉन्स्टंट इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तर आता रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचं तुम्हाला डायग्रामने रिप्रेझेंटेशन करून दाखवतो. हे पॉईंट इथेच क्लिअर करा. जर पॉईंट इथेच क्लिअर झाले तर तुम्हाला ऑप्टिक्समध्ये कोणतीही अडचण येणार नाही, ह्याची गॅरंटी मी देतो. सरफेस आहे, आता सरफेस आहे पण दोन मीडियाचं हे बाउंड्री आहे. बाउंड्री म्हणजेच काय, सपोज हे कोणतं मीडियम आहे, एअर. खाली मी घेतलं ग्लास और वॉटर. हा मी ग्लास स्लॅब ठेवलेला आहे सपोज. चलो मध्ये लिहितो हे. तर हे काय, ग्लास स्लॅब. म्हणजेच या ठिकाणी जेव्हा लाईट रे इन्सिडंट होणार आहे तो रिफ्लेक्ट न होता काय होणार आहे, रिफ्रॅक्ट होणार आहे एका मीडियममधून. एक मीडियम कोणता आहे, फर्स्ट मीडियम इज एअर, सेकंड मीडियम इज ग्लास. तर तेव्हा ट्रॅव्हल करेल तेव्हा ऑब्वियसली डायरेक्शन चेंज होणार आहे आणि त्याच डायरेक्शन चेंजला, त्याच फेनॉमेननला आपण काय म्हणतो, रिफ्रॅक्शन. नीट लक्ष द्या. हा काय, अँगल ऑफ इन्सिडंट रे. हा काय, इन्सिडंट रे. रेची डायरेक्शन बघून घ्या. इन्सिडंट रे लिहितो इथं, इन्सिडंट रे. इन्सिडंट रे ग्लास स्लॅबवर स्ट्राईक करतोय ॲट अ पॉईंट ऑफ इन्सिडन्स. सपोज ओ लिहितो मी, पॉईंट ऑफ इन्सिडन्स ओ आहे. इथेच मी काय करणार, परपेंडिक्युलर ड्रॉ करणार ॲट अ पॉईंट ऑफ इन्सिडन्स. पॉईंट एला पॉईंट ओवर सरफेसवर परपेंडिक्युलर ड्रॉ केली, त्यालाच काय म्हणतो आपण, कॅपिटल लेटर एनने. दॅट इज नॉर्मल. नॉर्मल असतं ते. नेक्स्ट पॉईंट आता रिफ्रॅक्टेड रे. हे बघून घ्या, नॉर्मल खालीसुद्धा असणार आहे. खालच्या सरफेसला म्हणजेच ग्लास सरफेसला इनर पार्टमध्ये सुद्धा नॉर्मल परपेंडिक्युलर असणार आहे टू द सरफेस ऑफ ग्लास. तर
सपोज हा इन्सिडंट लाईटचा, इन्सिडंट रेचा ओरिजिनल पाथ आहे. काय ओरिजिनल पाथ, हा जो डॉटेड लाईनने दाखवला आहे तो काय ओरिजिनल पाथ. जर सपोज लाईट रे असा गेला तर असाच पास व्हायला पाहिजे होता, पण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट या फेनॉमेनामुळे काय होतं आहे, लाईट रे त्याचा पाथ चेंज करतो आहे, लाईट रे त्याचा पाथ चेंज करतो आहे. म्हणजेच आता जे नॉर्मल अँड जे रिफ्रॅक्टेड रे आहे, द अँगल बिटवीन नॉर्मल, बघा इथं एन डॅश लिहितो, अपर पार्टला एन, लोअर पार्टला एन डॅश, दोन्ही पण नॉर्मल आहेत. तर अँगल ऑफ इन्सिडन्स कुठं तयार होणार आहे, एक लक्षात घ्या, अँगल ऑफ इन्सिडन्स इज द अँगल बिटवीन इन्सिडंट रे अँड द नॉर्मल. आणि रिफ्रॅक्टेड अँगल ऑफ रिफ्रॅक्शन कुठं असणार आहे बघून घ्या, अँगल बिटवीन नॉर्मल अँड रिफ्रॅक्टेड रे, दिस इज अँगल आर. तर नीट लक्ष द्या. काय झालं, इन्सिडंट रे होता, कोणत्या मीडियममधून आला आहे, एअर मीडियममधून, पासेस थ्रू ग्लास मीडियम. जो ओरिजिनल पाथ होता तो काय झाला आहे, त्या पाथपासून इन्सिडंट लाईट रे डिफ्लेक्ट झाला आहे, डेविएट झालेला आहे. त्याच फेनॉमेननला आपण रिफ्रॅक्शन म्हणतो. हा झाला इन्सिडंट रे, अपर सरफेसचा नॉर्मल, खालच्या ग्लास सरफेससाठी एन डॅश दॅट इज नॉर्मल, आणि हा रिफ्रॅक्टेड रे. इथे लिहितो मी ॲरो करून, रिफ्रॅक्टेड रे, टेड रे. अँगल ऑफ इन्सिडन्स काय आलं आहे तुम्हाला, अँगल ऑफ रिफ्रॅक्शनसुद्धा काय आलं आहे. राहिला काय प्रश्न, हे बघा बघून घ्या, इन्सिडंट रे ओरिजिनल पाथमध्ये ट्रॅव्हल केलेला नाही आहे, त्यानं स्वतःचा पाथ डिफ्लेक्ट करून थोडीशी जे डायरेक्शन चेंज केली, ह्याच फेनॉमेनॉला आपण रिफ्रॅक्शन म्हणतो, जसं की इथे. अँड दिस सेकंड लॉ ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट इज ऑल्सो नोन ॲज स्नेल्स लॉ. काय हा, इन एक्झाम दे कॅन ऑल्सो आस्क लाईक स्टेट द स्नेल्स लॉ ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. तर स्नेल्स लॉ ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट काय, सेम, फक्त सेकंडवाला लॉ काय, द रेशो ऑफ साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स टू द साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज ऑलवेज कॉन्स्टंट, अँड वी नो दॅट कॉन्स्टंट इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. नोट डाऊन करून घ्या, स्नेल्स लॉ काय, द रेशो ऑफ साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स टू द साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज कॉन्स्टंट. नोट दॅट दिस इज कॉल्ड ॲज स्नेल्स लॉ. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा पॉईंट क्लिअर करणार आहोत, तो सुद्धा खूप इम्पॉर्टंट पॉईंट असणार आहे आपल्यासाठी. पण आजच्या टॉपिकमध्ये आपण एवढंच क्लिअर केलं, रिफ्लेक्शन काय असतं, व्हॉट इज रिफ्लेक्शन, लॉज ऑफ रिफ्लेक्शन, लाईट ट्रॅव्हल्स थ्रू विच पाथ, देन शेड्स, टाईप्स ऑफ मटेरियल, रिफ्रॅक्शन, एक ॲक्टिव्हिटी केली पेन्सिलची, रिफ्रॅक्शन, लाईट ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईटची डेफिनेशन, देन लॉज ऑफ रिफ्रॅक्शन, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. नेक्स्ट लेक्चरमध्ये पॉईंट कवर करूया. तोपर्यंत जो रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आहे हा फेनॉमेना खूप इम्पॉर्टंट होता या चॅप्टरसाठी, तर हे सगळे पॉईंट नोट डाऊन करून घ्या. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. थँक्यू.